नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा यामध्ये आशा स्वयंसेवक या पदाची भरती निघालेली असून याबाबतची सविस्तर माहिती। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर प्राथमिक आरोग्य केंद्र बुलढाणा यामध्ये आशा स्वयंसेवक या पदासाठी भरती निघालेली असून याची एकूण 19 जागा आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे जे भरती आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हा जो अर्ज आहे तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त करता येईल। तर पहा मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बुलढाणा येथे खालीलप्रमाणे चैतन्यवाडी, लांडे लेआउट लक्षात ठेवायचं, विष्णुवाडी, इंदिरा नगर, संगम तलाव, सावित्रीबाई फुले, सरस्वती नगर, जुना आरटीओ परिसर, मुठ्ठी मच्छी लेआउट, भीमनगर, एकताव केशव नगर, रामदेव बाबा मठ, जोहर नगर, गवळीपुरा, क्रीडा संकुल, वावरे लेआउट, कैकाडीपुरा, भीलवाड़ा व मिलिटरी प्लॉट, रामनगर, मिर्जानगर, सुवर्णनगर या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविकाची पद भरती करणे आहे। तर लक्षात ठेवायचं, हे जे मी नगर वाचलेले आहे, तुम्ही जर त्यामधले रहिवासी असाल तरच यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ती महत्त्वाची बघा, अनुभव असणाऱ्या स्थानिक व उच्च शिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। म्हणजे उच्च शिक्षित राहणार आहे आणि स्थानिक राहणार आहे, स्थानिक रहिवासी असणार आहे, त्यांनी या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। तर पदाचे नाव जे आहे ते आशा स्वयंसेविका, याची पात्रता 10वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। वयोमर्यादा 20 ते 45 वर्षापर्यंत आणि एकूण जागा ज्या 19 आहे। 19 जागा यामध्ये दिलेल्या तुम्ही पाहू शकता। एकूण जागेसाठी हे भरती निघालेली आहे। जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला अर्जाचा नमुना जो आहे, अर्जाचा नमुना व मार्गदर्शक सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जे कार्यालय बुलढाण्यातलं त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अर्जाचा नमुना आणि मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्जाचा नमुना पाहावा लागेल आणि ज्या काही सूचना आहे महत्त्वाच्या त्या तुम्हाला पाहावं लागेल। त्याचा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल आणि त्याच्या काही महत्त्वाची सूचना जे असेल ते पण तुम्हाला पाहायला मिळेल। कार्यालयाचा नोटीस बोर्ड त्या ठिकाणी सर्व माहिती आणि अर्जाचा नमुना उपलब्ध आहे। तर तुम्हाला अर्ज भरताना अर्जदाराचे पूर्ण नाव, निवासी पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, आधार कार्डचा व रेशन कार्डचा छायांकित प्रत, अनुभवाचे दाखले व इतर शैक्षणिक व संबंधित कागदपत्रे व अलीकडच्या काळातील छायाचित्र म्हणजे फोटो, अर्जदाराने स्वतःच्या नावाचे तसेच पूर्ण पत्ता असलेला 25 रुपयाचा तिकीट लावलेला लिफाफा अर्जासोबत जोडावा। ठीक आहे, तुम्हाला एक जास्तीचा लिफाफा अर्जात पाठवणे गरजेचं आहे। त्याला 25 रुपये तिकीट लावायची, तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा। ठीक आहे, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र। तर पहा, शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र पण तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे। ठीक आहे, 29 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करणे गरजेचं आहे। पत्ता आहे वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जोहर नगर, उर्दू शाळेसमोर बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल। 29 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। जर तुम्हाला या जाहिरातीवर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांचा जो पत्ता आहे कार्यालयाचा बुलढाण्याचा त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल। तिथून तुम्हाला आवेदन अर्ज प्राप्त होऊन जाईल आणि जी माहिती आहे, जे सूचना महत्त्वाच्या आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल। नोटीस बोर्डावर संपूर्ण माहिती लावलेली असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता। संपूर्ण माहिती अगोदर वाचायची आणि नंतर अर्ज भरायचा। मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।